अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. अमित शहा यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळ उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्कीच स्पष्ट झालेत. त्यातला पहिला भाग म्हणजे आजही अमित शहा यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण सुरसुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक आजही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्या समोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे. ज्या पद्धतीची अत्यंत थिल्लर भाषा आज तुम्ही पुण्यामध्ये केली त्यावरून तुम्ही हे सप्रमाण सिद्ध केलं की पार्लमेंटमध्ये तुमच्या पक्षाचे खासदार रमेश पिठोडी यांनी जी सवंग भाषा केली होती त्याच्याही पेक्षा अधिक निम्न स्तर अमित शहा तुम्ही आज पुण्यामध्ये येऊन गाठलाय. महाराष्ट्रातला आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा एस.टी. कामगारांच्या आंदोलनाचा प्रश्न असेल किंवा जाणीवपूर्वक जातीय आणि धार्मिक दंगली पेटवण्यासाठी ठरवून ध्रुवीकरणाची भाषा करणारे अत्यंत थिल्लर आणि नवथर भाजपाचे वक्ते प्रवक्ते नेते असतील, यावर सप्रमाण फार विस्तृतपणे मांडणी करेलच. पण तुर्तास आज अमित शहा यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ताफळं उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्की स्पष्ट झाले. त्यातला पहिलं बाब म्हणजे आजही अमित शहा यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक आजही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्यासमोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी की ज्या पद्धतीची अत्यंत थिल्लर भाषा, सवंग भाषा आज तुम्ही पुण्यामध्ये केली त्यावरून तुम्ही हे सप्रमाण सिद्ध केलं आहे की पार्लमेंटमध्ये तुमच्या पक्षाचे खासदार रमेश बिधोडी यांनी जी सवंग भाषा केली होती त्याच्याही पेक्षा अधिक निम्नतम स्तर अमित शहा तुम्ही आज पुण्यामध्ये येऊन गाठला आहे.